आजचा माझा जो मननाचा विषय आहे तो आहे विश्वासणाऱ्यांची कर्तव्य. आणि त्यासाठी आपण इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 15 ते 21 ही वचने वाचणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 15 ते 21 मी वाचतो. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. देवबाप त्याचा वाचलेल्या वचनावर आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठवो. जर आपण हा इफिस्करास पत्राचा 5वा अध्याय पाहिला तर आपण ह्याला 3 विभागामध्ये विभागू शकतो. पहिली जे 14 वचनं आहेत ते आम्हाला आमच्या आचरणाविषयी सांगतं. पहिली 14 वचनं आमच्या आचरणाविषयी सांगतं. मग आता आपण जो भाग वाचला 15 ते 21 ते आम्हाला आज्ञा किंवा आदेश देण्यात आलेले आहेत. आणि मग 22 ते 33 ह्या वचनांमध्ये विश्वासणाऱ्यांची अधीनता आपण पाहतो. पहिलं 14 वचनांमध्ये विश्वासणाऱ्यांचं आचरण, बिलिव्हर्स कंडक्ट. मग 15 ते 21 वचनामध्ये विश्वासणाऱ्यांना मिळालेल्या आज्ञा किंवा आदेश, कमांड्स गिवन टू बिलिव्हर्स. आणि 22 ते 33 मध्ये विश्वासणाऱ्यांची अधीनता किंवा बिलिव्हर्स कमिटमेंट. परंतु आपण हे जे 15 ते 21 वचनं वाचलेली आहेत त्याच्यामध्ये जे आज्ञा किंवा विश्वासणाऱ्यांची कर्तव्य ते आपल्या समोर जो वेळ आहे त्यातून आपण पाहणार आहोत. पहिलं 15व्या वचनामध्ये आपण पाहतो, म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. हे पहिलं ही आज्ञा आहे. ते पण काय सांगतंय, सावधपणे आम्हाला चालायचं आहे किंवा जागरूक राहून आम्हाला चालायचं आहे. हे फार महत्वाचं आहे प्रियानो. दिवस वाईट आहेत. आम्ही अशा काळामध्ये जगत आहोत ज्यावेळेस सैतान आमच्यावर हल्लाबोल करण्याचा कुठलाही प्रयत्न सोडत नाहीये. आणि म्हणूनच आम्हाला प्रत्येक पाऊल जे आम्ही टाकतो, ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये वावरत आहोत त्यावेळेस आमचं हे कर्तव्य आहे की आम्ही जपून चाललं पाहिजे. हा जो शब्द आहे जपून, जशी मांजर जपून चालते, तुम्ही जर मांजरीला चालताना पाहिलं असेल तर पहा ती कशी जपून चालते, समोर अशी बघत बघत ती चालते. तशाच प्रकारे तुम्हाला आणि मला चालायचं आहे, कारण की आपण ह्या जगामध्ये जगत आहोत. आणि म्हणून आपल्याला सावधगिरी, पहिला मुद्दा जो आहे, आम्हाला सावधगिरीने चाललं पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण की पेत्र आपल्याला त्याचं पहिलं पत्र आणि 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये असं म्हणतो. पहिले पेत्र 5वा अध्याय 8वं वचन, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. पहा, सैतान टपून बसलेला आहे. तो शोधत आहे तो कुणाला गिळंकृत करेल, कुणाला तो आपल्या कचाट्यात घेईल. कारण की आम्ही जर बेसावध असलो तर सैतान आमच्यावर हल्ला करणार, सैतान आमच्यावर झडप घालणार. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी नेहमी सावध असणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा पौल आम्हाला पहिले कोरिंथकरास पत्राच्या 16व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये देखील तेच सांगतो. पहिले कोरिंथकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन, सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. हे फार महत्वाचं आहे प्रिया. या गोष्टी आमच्या उदाहरणासाठी देण्यात आलेल्या आहेत. ही वचनं आमच्या उदाहरणासाठी आहेत. ह्याच्यातून आम्ही बोध घेतला पाहिजे, ह्याच्यातून आम्ही शिकलं पाहिजे. आम्हाला जागं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा, ज्यावेळेस आपण मत्तेकृत सुवर्तमान याच्या 26व्या अध्यायाच्या 41व्या वचनामध्ये येतो. मत्तेकृत सुवर्तमान याचा 26वा अध्याय आणि त्याचं 41वं वचन, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व
प्रार्थना करा. आम्ही कसं जागृत राहू शकतो, आम्ही कसं सावधगिरीने वागू शकतो, तर आम्ही प्रार्थनेशील जीवन जगून ते करू शकतो. आमच्या जीवनामध्ये प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. जे महत्वपूर्ण शस्त्र प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते प्रार्थनेच आहे आणि म्हणूनच आपण नित्य प्रार्थनेत असणं गरजेचं आहे. मग दुसरा मुद्दा आपल्याला 16व्या वचनामध्ये पाहायला मिळतो. तिथे असं म्हटलेलं आहे, इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. पहा किती सुंदर म्हटलेलं आहे पॉल, काय किती सुंदर म्हणतो, दिवस वाईट आहे. आजच्या ज्या तारखेला आम्ही जे जगत आहोत हे दिवस वाईट आहेत प्रिया. आमच्यासाठी विश्वासणाऱ्यांसाठी हे दिवस चांगले नाहीत. आम्ही वाईट दिवसांमध्ये जगत आहोत आणि म्हणून तो एक सुंदर उद्बोध करतो की काय आम्हाला समय साधायचा आहे किंवा समयाचा सदुपयोग करायचा. जो प्रभूने तुम्हाला आणि मला वेळ दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. या समयामध्ये आम्ही राहत आहोत. प्रभूचं येणं कधी होऊ शकतं, निकट आहे. प्रभू कधी येणार आहे, परंतु आम्ही सावध असलं पाहिजे ते नक्कीच आहे, परंतु आम्ही वेळेचा देखील सदुपयोग केला पाहिजे. जो वेळ प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. मोशे फार सुंदर रीतीने प्रार्थना करतो. ज्यावेळेस आपण स्तोत्र 90 आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये येतो, स्तोत्र 90:12, याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. पहा मोशेने किती आमचे दिवस आम्हाला गणण्यास शिकीव. इथे जे उपस्थित आहेत आम्ही खरंच आपले दिवस गिनती करतो का? आणि प्रभूजवळ ही प्रार्थना करतो की प्रभू तुम्हाला असं अंतकरण दे, सुज्ञ अंतकरण दे. मला माझे दिवस गणण्यास शिकव आणि सुज्ञ अंतकरण दे. किती सुंदर बाब आहे प्रिया. प्रभूने जो वेळ तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्याचा उपयोग तुम्हाला आणि मला करायचा आहे. प्रभूने देखील सुंदर रीतीने आपल्या त्याला जो समय होता त्या समयाचा त्याने सदुपयोग केला प्रिया. आणि म्हणून ज्यावेळेस आपण योहान कृष्णवर्तमानाच्या 9व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये येतो, योहान 9:4, ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. दिवस आहे, दिवसामध्ये कामाला आम्हाला करायचंय. प्रभूने हा आम्हाला दिवस दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला त्याचं काम करायचं आहे. कारण तुमचं आणि माझं जीवन जसं आहे ते वाफेसारखं आहे. आज आत्ता आहे, क्षणात दिसतं, क्षणात नाहीस होतं. आणि म्हणूनच या गोष्टीचं भान तुम्ही आणि मी ठेवलं पाहिजे की तुम्ही आणि मी वाफ आहोत. आणि म्हणून प्रभूने जो तुम्हाला आणि मला वेळ दिलेला आहे त्याचा सदुपयोग तुम्ही आणि मी केला पाहिजे. तिसरा मुद्दा तो आपल्याला 17व्या वचनामध्ये पाहायला मिळते. इफिस्करास पत्र 5व्या अध्यायाचं 17वं वचन, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. समंजसपणे प्रभूची इच्छा समजून घेणे. आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेला फार महत्व आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी फार एक उत्तम उदाहरण आहे. त्याने नेहमी आपल्या पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. त्याने आपल्या स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही. जे पण तो करत होता, जे पण तो या जगामध्ये वागला, त्याच्यामध्ये एकच त्याचा हेतू होता की त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणं. आणि ज्यावेळेस आपण प्रभूच्या इच्छेप्रमाणे करतो, ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेला प्राधान्य देतो, त्यावेळेस खरंच आम्ही आशीर्वादित होतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आशीर्वादित जीवन होतं. तो आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालला. त्याने आपल्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही, तर प्रभूच्या इच्छेला पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. त्याच योहान कृष्णवर्तमानाच्या 4थ्या अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये तो काय म्हणतो पहा, योहान 4:34, येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.
पहा किती सुंदर तो म्हणतो. प्रभूचं पित्याचं कार्य सिद्धीच नेले. तो म्हणतो प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणं हे माझं अन्न आहे. आज आम्ही हे म्हणू शकतो का? आज आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतो का? प्रभू जे आम्हाला सांगतो ते आम्ही करतो का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे प्रियांनो. ते तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्याच्या इच्छेप्रमाणे करणं अत्यंत गरजेचं आहे. पौल रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय त्याचं 2रं वचन. देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा आहे हे तुम्ही समजून घ्यावे. तर म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. पहा किती सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या गेत्सेमने बागेमध्ये आहे. तो विव्हळत आहे. त्याच्या समोर त्या मरण यातना दिसत आहे. तरी तो पित्याजवळ काय प्रार्थना करतो? पित्या शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ देत, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. किती सुंदर आमचं प्रभूचं उदाहरण आहे. त्याने आपल्या पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. तो आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालला आणि म्हणूनच तो आशीर्वादित ठरला. आज तुम्हाला आणि मला जर आशीर्वादाचं स्रोत व्हायचं आहे तर प्रभूच्या इच्छेला तुम्ही आणि मी प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. चौथा मुद्दा, पुन्हा आपण इफिस्करास पत्र याच्या 5व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये येऊया. इफिस्करास पत्र 5व्या अध्यायाचं 18वं वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. किती सुंदर. हा एक अजून एक सुंदर आज्ञा तुम्हाला आणि मला आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तो या ठिकाणी एक विरोध दाखवत आहे. द्राक्षरस आणि आत्म्याने भरणं. जो मनुष्य द्राक्षरस घेतो तो त्या द्राक्षरसाच्या नियंत्रणामध्ये येतो. तसंच जे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत, तुम्ही आणि मी आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे, जेणेकरून त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही आणि मी आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असलं पाहिजे. आत्म्याने तुम्हाला आणि मला संचरित केलं पाहिजे. आत्म्याचं नियंत्रण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. प्रिया, जर तुम्ही एक ग्लास घ्याल आणि त्याला पूर्ण काठोकाठ पाण्याने भराल, त्याच्यामध्ये काही टाकलं तर काय होईल? ते पाणी खाली सांडेल. त्याचा अर्थ हाच आहे. आम्ही पण देखील आत्म्याने असं भरलेलं पाहिजे की जग व जगातील गोष्टी या आमच्या जीवनामध्ये आतमध्ये घुसणारच नाहीत, आतमध्ये प्रवेशच करणार नाहीत. आणि म्हणून आम्ही आत्म्याने भरलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, हा फार सुंदर मुद्दा आहे, फार सुंदर वचन आहे प्रियांनो. परंतु आपण ह्याच्यावर जास्ती बोलू शकत नाही, कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आणि म्हणूनच पौल गलतीकरास पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये असं म्हणतो. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. जर आम्ही आत्म्याने चाललो, जर आम्ही आत्म्यामध्ये चाललो तर काय होणार आहे? देहवासना आम्ही परिपूर्ण करणार. देहाचं कुठलंच नियंत्रण आमच्यामध्ये असणार नाही ज्यावेळेस आम्ही आत्म्याने नियंत्रित असतो त्यावेळेस. हे किती सुंदर उद्बोध तुम्हाला आणि मला करण्यात आलेला आहे. तुम्हाला आणि मला आत्म्याने चालायचं आहे. मग आपण 5वा मुद्दा पाहूया. तेच पुन्हा इफिस्करास पत्र 5व्या अध्यायाचं 19वं वचन. इफिस 5:19. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. 5वी आज्ञा आम्हाला काय? आम्ही स्तुती करणारे असलं पाहिजे. नियमितपणे स्तुती करणं. आमची परिस्थिती कशी असो, आम्ही कुठल्याही वातावरण कुठलंही असो, कुठलाही वातावरण असेल, परिस्थिती असेल, प्रसंग असेल, पौल उद्बोध करतो, आम्ही स्तुती करणारे असलो. आमच्या जीवनातून निरंतर स्तुती
आम्ही गायली पाहिजे प्रियानं. निरंतर स्तुती आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, मी प्रति दिवशी तुझी स्तुती करीन. प्रति दिवशी प्रत्येक क्षणाला आम्ही प्रभूला स्तुती द्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण पौल आणि सिलाचं उदाहरण त्या प्रेषित 16व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये आपण असं वाचतो. प्रेषित 16:25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत होते. कुठे ते? तुरुंगात आहे. त्यांनी काय केलेलं नाही, त्यांचा काही अपराध नाही, त्यांचा काही दोष नाही, त्यांचा काही गुन्हा नाही, तरी ते तुरुंगात आहे. आणि तिथे प्रभूला दोष देण्याऐवजी ते काय करत आहेत? प्रभूची स्तुती करत आहेत. प्रियांनो, आज आमच्या, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग येतील, त्यास आम्ही काय करणार? स्तुती करणार की प्रभूला दोष देणार? आम्हाला नेहमी प्रभूची स्तुती करायची. प्रसंग कोणताही असो, परिस्थिती कोणतीही असो, प्रभूची स्तुती करणारे तुम्ही आणि मी असलं पाहिजे. जसं दावीद म्हणतो, प्रति दिवशी मी प्रभूची स्तुती करीन. 6वा मुद्दा आपल्याला तो 20व्या वचनामध्ये पाहायला मिळतो. इफिस 5:20 आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करीत. सर्वदा सर्व गोष्टींबद्दल. किती सुंदर आहे ना आपल्याला. आम्हाला नेहमी आम्ही सतत स्तुती करणारे असलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही स्तुती करतो त्यावेळेस आम्ही आपल्या प्रभू प्रती आपली कृतज्ञता प्रगट करतो. आमचा प्रभू किती चांगला आहे, आमचा प्रभू किती विश्वासू आहे, त्याची प्रचिती आपण स्तुतीद्वारे करत असतो. आणि म्हणूनच स्तोत्र 107च्या पहिल्या वचनामध्ये आपण असं वाचतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. आमचा प्रभू चांगला आहे, तो विश्वासू आहे आणि म्हणून आपण त्याची स्तुती करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिले थेसलोनिकरास पत्र 5व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये आपण असं वाचतो. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 18वं वचन. तिथे असं म्हटलेलं आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. काय देवाची इच्छा? उपकार स्तुती करा. नेहमी त्याला त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं, सतत त्याची स्तुती करणं, सतत त्याला धन्यवाद देणं, हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. प्रियांनो, 7वं आणि महत्वाचं 21वं वचन, इफिसकरास पत्र 5व्या अध्यायाचं 21वं वचन, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. इथे आम्ही आपलं समर्पण पाहतो. ज्यावेळेस आम्ही आपल्या स्वतःला ख्रिस्ताच्या अधीन करतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या अधीन होऊ शकतो. गरजेचं आहे ख्रिस्ताच्या अधीन असणं. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या अधीन होतो त्यावेळेस किती चांगले आम्ही अधीनतेचं जीवन जगतो. आणि प्रभूची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी एकमेकांच्या अधीन असावं, प्रभूच्या अधीन असावं, एकमेकांच्या अधीन असावं. आणि मग त्या 22 ते 33 वचना 22 ते 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापर्यंत त्याच अधीनतेविषयी सांगण्यात आलेलं आहे. पती पत्नींमध्ये अधीनता, मुलां आणि माता पित्यांमध्ये अधीनता, सेवक आणि मालक यांच्यामध्ये अधीनता केव्हा येईल? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या अधीन होऊ. आणि ख्रिस्ताच्या अधीन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या अधीन होतो, ख्रिस्ताला समर्पित करतो, त्यावेळेस आम्ही काय होतं? आम्ही प्रभूचं गौरव करतो, प्रभूला आम्ही धन्यवाद आणि स्तुती देतो. आपण शेवटलं वचन वाचूया, याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन, याकोब 4:7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. पहा किती सुंदर या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रभूच्या अधीन. हे 7 कर्तव्य आपण विश्वासणाऱ्यांची पाहिली.
पहिलं कर्तव्य आम्ही पाहिलं. आम्ही सावधपणे चाललं पाहिजे. वी हॅव टू बी सेन्सिबल. दुसरं आपण पाहिलं, आम्ही समय साधायचा आहे किंवा समयाचा सदुपयोग करायचा आहे. स्किलफुल यूज ऑफ टाइम. तिसरं आपण पाहिलं, समजूतदारपणे प्रभूची इच्छा समजून घ्यायची आहे. सीक द विल ऑफ गॉड. चौथं आपण पाहिलं, संतुष्टीचं जीवन किंवा तृप्त जीवन. बी सॅटिस्फाईड. पाचवं आपण पाहिलं, आम्ही स्तुती करणारे असलं पाहिजे. सिंगिंग प्रेझेस. सहावं आपण पाहिलं, सतत कृतज्ञता आपण सादर केली पाहिजे. स्टेट फास्ट ग्रॅटिट्यूड. आणि सातवं आपण पाहिलं, आम्ही समर्पित असलं पाहिजे. वी हॅव टू सबमिट. तसं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि ह्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये घेऊन या नवीन वर्षामध्ये अधिकाधिक प्रभूमध्ये आणि प्रभूच्या वचनांमध्ये वाढण्यास वागण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो.